नमस्कार मित्रांनो, जगातील 60 देशांचे 5,000 टन सोनं एका भुयारात. एक वीट 12 किलोची. खजिन्याचे फोटो समोर आले आहेत. काय आहे ही बातमी आणि काय आहे ती सोन्याची मोठी बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. नवी दिल्ली नाही तर लंडनमध्ये एक खास जागा आहे. त्या जागेचे अख्ख्या जगाला कुतूहल आहे. सेंट्रल लंडनमध्ये मेट्रोचा बोगदा सरळ न जाता अचानक वळण घेतो. यामागचं कारण म्हणजे जमिनीखाली पसरलेली बँक ऑफ इंग्लंडचं विशाल तळघर आहेत. हा भूमिगत भाग इतका मोठा आहे की त्याला शहराच्या आतलं एक वेगळं शहर असंही म्हटलं जातं. असा दावा केला जातो की बँकेच्या एकूण जागापैकी सुमारे 40% भाग जमिनीखाली आहेत. या भूमिगत भागात युरोपमधील सर्वात मोठ्या सोन्याची तिजोरी आहेत. लंडनमधील बँक ऑफ इंग्लंडच्या भूमिगत वॉल्टमध्ये जगातील 60 पेक्षा जास्त देशांचे म्हणजेच 5,000 टनहून अधिक सोनं ठेवलेलं आहे. ही तिजोरी युरोपमधील सर्वात मोठी सोन्याची साठवणूक मानली जाते. जगभरात ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर न्यूयॉर्कच्या फेडरल रिझर्व्ह बँकेची सोन्याची तिजोरी आहे. या तिजोरीत ठेवलेले प्रत्येक सोन्याची वीट गोल्डन सुमारे 400 ट्रॅक्स औंसी वजनाचे आहेत. म्हणजेच अंदाजे 12 ते 13 किलो एवढं वजन एका विटाचं असल्यामुळे ती उचलण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. प्रत्येक विटावर एक वेगळा सिरियल नंबर किंवा बारकोड कोरलेला असतो. हा नंबर त्या सोन्याची ओळख सांगते. सोनं खरेदी किंवा विक्री होताना बहुतेक वेळा त्या विटा प्रत्यक्षात हलवल्या जात नाहीत. त्या ज्या ठिकाणी ठेवलेल्या असतात तिथेच राहतात. फक्त नोंदणीमध्ये बदल करून त्या विटांचा मालक बदलला जातो. त्यामुळे सुरक्षा कायम राहते आणि व्यवहारही सोपा होतो. तिजोरीत प्रचंड प्रमाणात सोनं साठवलेलं असलं तरी ते सगळं सोनं ब्रिटन देशाचं आहे असं नाही. प्रत्यक्षात या मोठ्या साठ्याचा जास्त भाग इतर देशात आहेत. बँक ऑफ इंग्लंडकडे स्वतःच्या मालकीचे फक्त 2 सोन्याचे बार प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत. ब्रिटन सरकारने अंदाजे 300 टन सोनं इथे सुरक्षित ठेवलेलं आहे. मात्र उर्वरित हजारो टन सोनं जगातील 60हून अधिक देशाच्या केंद्रीय बँकेने इथे जमा केलेलं आहे. कारण ही तिजोरी अत्यंत सुरक्षित मानली जाते आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठीही सोयीची आहेत. बँक ऑफ इंग्लंडचे भूमिगत वॉल्ट हे फक्त सोनं ठेवण्याची जागा नाही तर ते जगातील आर्थिक आणि राजकीय ताकदीची प्रतीक मानले जातात. तिथे 5,000 टनाहून अधिक सोनं साठवलेलं आहे आणि 60 पेक्षा जास्त देशाची संपत्ती इथे सुरक्षित ठेवली जाते. बदलत्या जागतिक राजकारणाच्या आणि आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरही लंडन आजही जगातील महत्त्वाचे गोल्डन हब म्हणून ओळखले जाते. 1990च्या दशकाच्या शेवटी ब्रिटनने तेव्हाचे अर्थमंत्री गॉर्डन ब्राउन यांनी देशाच्या अर्ध्याहून अधिक सोन्याच्या साठ्याची विक्री करण्यास निर्णय घेतला होता. त्यावेळी सोन्याची किंमत सुमारे $275 प्रति ग्राम होती. आज सोन्याची किंमत जवळपास $5,000 प्रति ग्राम पर्यंत पोहोचली आहे. पडताळून पाहता किंवा विक्रीमुळे ब्रिटनला अंदाजे $47 अब्ज सुमारे 4.27 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक इतका तोटा झाल्याचं मानलं जातं. बँक ऑफ इंग्लंडचे सध्याचे गव्हर्नर एंड्रू बेले यांच्या मते त्या काळात सोन्याचा साठा अधिक उपयोगी कसा करता येईल यावर चर्चा होती. कारण सोने तिजोरीत ठेवले तर त्याहून थेट उत्पन्न मिळत नाहीत असं त्यावेळी मानले जात होते. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.